Vallabh sir. Yes, Vallabh sir, can you please come and share your thoughts? Yes, first of all, congratulations, Swapnil, for a wonderful book. And just let's congratulate Swapnil Vichare for creating a magic in their life. एक त्यांनी बुक छानशी बुक केलेली आहे, बट इट इज इन इंग्लिश. बट येस, ओके, सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन करा स्वप्नीलला. अँड ही त्यांनी ही बुक लिहिलेली आहे, त्याच्यावरती त्यांनी ही सबकॉन्शियस माइंड वरतीच आहे. सो थँक्यू व्हेरी मच स्वप्नील फॉर वंडरफुल, अँड यू आर ऑफिशियली बिकमिंग अन ऑथॉरिटी. ऑथर म्हणजे काय, ह्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही ऑथॉरिटी क्रिएट केलेली आहे. येस येस, सी सी द लव्ह फ्रॉम दी एंटायर महाराष्ट्र. सो थँक्यू व्हेरी मच. सो आणि दुसऱ्यांना मला कॉंग्रॅच्युलेट करायचं आहे, ज्या लोकांनी शर्यतीमध्ये पहिले टॉप 3 मध्ये घेतलेले आहे, तर त्या लोकांना मला कॉंग्रॅच्युलेशन बोलायचं. ऍक्शन टेकर आर मनी मेकर. डू यू अंडरस्टँड? ऍक्शन टेकर आर मनी मेकर. मागे राहिलात तर ज्यांनी इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. सीझनला ही लाईन कळते. सो नेहमी पुढे राहा, नेहमी पुढे राहा. करेक्ट आहे. तर मी त्या लोकांना कॉंग्रॅच्युलेट करेन. तर नेहमी मी आता पुढच्या वेळी बघेन की किती जण घाई मध्ये आहेत, किती जण पहिला हात वरती करतील. क्लिअर आहे? येस, किती जण रेडी आहेत की या शर्यतीमध्ये मी पहिला येणार. आपला इथे कोण कॉम्पिटिटर नाहीये, बट आपल्या ह्याच्यामध्येच शर्यत लावल्या ना, इट इज ऑड. कोण जिंकलं कोण नाही, ते दुसरे पण जिंकले तरी तुम्हीच जिंकताय. इथे कोण हरत नाहीये. नंबर 1 लक्षात ठेवा. करेक्ट आहे. पण तुम्हाला काय करायचं, इकडे ती शर्यत लावायची पॉझिटिव्ह, ह्याला पॉझिटिव्ह रेस म्हणतात. करेक्ट आहे. येस, आणि मला पाहिजे की ऍटलीस्ट लेडीज कुठेतरी एक असली पाहिजे त्या 3 पैकी. डू यू अंडरस्टँड? करेक्ट आहे. लेडीज कुठेतरी असलं पाहिजे. सो रिमेंबर करा, लक्षात ठेवा. येस, सो थँक्यू व्हेरी मच. आणि आजचा जो कोट आहे, जबरदस्त कोट आहे. जेव्हा तुम्ही पैसे कमवता किंवा पैशांवर डिपेंड असता, तेव्हा पैशांबद्दल शिकणं आवश्यक आहे. नाहीतर ते पैसे हळूहळू हातातून निघून जातात. मित्रांनो, जर तुम्ही मनी हँडल करणं शिकलं नाहीत, तर अननोईंगली, न कळत चुकीचा खर्च होतो. पैसे वाया जातात किंवा हळूहळू संपतात. फक्त पैसे कमवणं पुरेसे नाहीये. पैसे कसे मॅनेज करायचे हे जाणून तितकंच महत्वाचं आहे. हे जाणणं तितकंच महत्वाचं आहे. नाहीतर कितीही अर्न केलात, कितीही पैसे कमवलात, पैसे तुमच्याकडे टिकणार नाही. हे तर आपल्याला कळालेलंच आहे. की जर कनेक्ट होतंय मी काय बोलतोय ते. मनी मॅनेजमेंट शिकलं नाही तर पैसे इथे लीक होतात. लीक होतात म्हणजे काय? लीक होणं म्हणजे चुकीच्या स्पेंडिंग हॅबिटमुळे हे तुमचे लीक होत आहेत. रॉंग इन्व्हेस्टमेंटमुळे लीक होत आहेत. हाय इंटरेस्ट डेब्ट ईएमआय लोनमुळे लीक होत आहेत. प्रॉपर प्लॅनिंग आणि प्रोटेक्शन नसल्यामुळे लीक होत आहेत. फायनान्शियल नॉलेज नसल्यास इन्कम येतो पण नेटवर्थ वाढत नाही. किती जणांची नेटवर्थ वाढत नाहीये. आपण अजून त्या पुअर माइंडसेट मध्ये जिथे आपल्याला अजून पण वाटतं की माझा पगार जास्त मोठा आहे आणि मी सगळ्यात श्रीमंत आहे. नो, तुम्ही तिथे श्रीमंत नाही. तुमची श्रीमंती 31 तारखेला कळते. किती जणांना मी बोलतोय ते कनेक्ट होते. आपला पगार, श्रीमंत लोक असं नाही चालत आहे की माझा पगार 2 लाख आहे, 2.5 लाख आहे, 5 लाख आहे. तुमचा नेटवर्थ तुमची श्रीमंती दाखवतोय. डू यू अंडरस्टँड? सो फायनान्शियल नॉलेज नसल्यास इन्कम येतो पण नेटवर्थ वाढत नाहीये. आणि तुम्ही तुमच्या नेटवर्थमुळे फायनान्शियल फ्रीडम होणार आहेत. तुमच्या असेटमुळे सॅलरी वाढते पण सेव्हिंग झिरोच राहतात. मेहनतीचे पैसे ईएमआय, इन्फ्लेशन आणि चुकीच्या डिसिजन मध्ये जातात. तुमच्या मेहनतीचे पैसे तुम्ही रिच न बनता तुम्ही दुसऱ्यांना रिच बनवतायत, हेही तुम्हाला माहित नाहीये. डू यू अंडरस्टँड? कितीतरी लोकांचं, कालच कालच एकाचा गुन्हा जरी मी घेतलेला, स्टेट अवे गेले 20 वर्षापासून श्रीमंतांना पैसा देत आहेत. पण तेच पैसे त्यांनी स्वतःच्या ह्याच्यामध्ये टाकले असते, 19 वर्ष वाचवले असते. किती जणांना मी बोलते ते कनेक्ट होते. आपल्याला आपण बोलतो आपण पैसे वाचवतोय, पैसे वाचवतो. नो, नाही पैसे वाचवत आहे. तुम्हाला माहित नाहीये. दीज आर रिच पीपल आर मॅजिशियन. कोण आहेत? जादूगर आहेत. करेक्ट आहे. सो अंडरस्टँड करा, पैसे कमवणं म्हणजे इन्कम मिळवणं. पैशाबद्दल शिकणं म्हणजे फायनान्शियल फ्रीडम मिळवणं आणि वेल्थ तयार करणं. किती जणांना मी बोलतोय ते कळलेलं आहे. राईट. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दिस जबरदस्त कोट. अँड आय होप अँड व्हेरी गुड एनर्जी स्वप्नील. आय होप. राईट गाईज, किती जण एनर्जेटिक फील वाटतंय सकाळ सकाळ.
किती जण एनर्जेटिक फीडबॅक, किती जणांना स्वतःहूनच वाटतंय की सर मी सरांबरोबर 2 वर्ष राहिलो तर ऑटोमॅटिकली बाहेर निघणार. चला मला नाही सांगायचंय, मला सांगायचं नाही, तुम्ही स्वतःहून बोला. किती जणांना वाटतंय की येस ह्या सिस्टम मध्ये झालो की ही पक्का ही सिस्टम मला तिकडे घेऊन जाणार. बिकॉज पीपल फेल, सिस्टम डू नॉट फेल. डू यू अंडरस्टँड? या सिस्टम मध्ये. येस, ग्रेट. थँक्यू व्हेरी मच फॉर द वंडरफुल कोट अँड आय हार्टली कॉंग्रॅच्युलेट टू बोथ ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. Yes, yes. Thank you so much more about you, Vallabh sir. Thank you. And yes, let's do